सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक सर्वात महत्वाची, सर्वात दिलासादायक आणि खूप आधारवड जाणवेल सर्व शेतकऱ्यांना अशी एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्या सर्वांसमोर. तर मित्रांनो, खूप दिवसापासून प्रतीक्षेमध्ये असलेली आणि सरकारने, शासनाने, या मंत्र्या लोकांनी जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकी आधी कर्जमाफी संदर्भात जो शब्द दिला होता, 7/12 कोरा 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 करू म्हणून, आता कुठेतरी त्याकरिता खूप मोठ्या ताकदीने, जोराशोराने हालचाली सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे मित्रांनो. मंत्र्या संत्र्यांच्या ज्या दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची ओला दुष्काळ सदृश्य, जवळपास सदृश्य म्हणण्यापेक्षा ओला दुष्काळच आहे, ही परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीला बघता, सर्व हालचाली बघता आपल्या सर्वांसमोर जे दिसून येत आहे आणि सूत्रानुसार सुद्धा खात्रीलायक माहिती समोर येत आहे मित्रांनो. लवकरच येत्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीच्या समिती जी नेमलेली होती कर्जमाफी करिता, त्या समितीचा अहवाल येणार आहे मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये. आणि तो अहवाल आल्यानंतर कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मित्रांनो. भले निकष असतील, त्यामध्ये आणखी काही त्रुटी असतील किंवा काटछाट होऊ शकेल, जसे लाडकी बहीण योजनेमध्ये होत आहे, परंतु कुठे ना कुठे आता शेतकरी कर्जमाफीची सुरुवात म्हणजे होणारच आहे मित्रांनो जवळपास. आणि ही माहिती सर्वात अगोदर आपल्या सर्वांसमोर मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. कन्फर्म डेट वगैरे कन्फर्म काही आलेलं नाही हे सुद्धा मी स्पष्ट सांगू इच्छितो, परंतु जेवढ्या हालचाली सुरू आहेत, या हालचाली बघता आणि सर्वच काही परिस्थिती बघता, सोबतच मित्रांनो एक गोष्ट आपण सर्वांना एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मॅनिफेस्टोमध्ये कोणतीही गोष्ट जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते करणे बंधनकारक असते मित्रांनो. ते जर नाही केले तर त्याच्या विरोधामध्ये नागरिक कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतात. तेच मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही यांनी आपल्याला दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या सर्व गोष्टी पार पाडणे आवश्यक आहे मित्रांनो. भले ते थोडाफार वेळ घेऊ शकतात, मागे पुढे होऊ शकते मित्रांनो, परंतु त्यांना हे सर्व गोष्टी दिलेले जे शब्द आहेत जाहीरनाम्यामध्ये, त्या सर्व घोषणा पाळाव्याच लागतात मित्रांनो. वेळ प्रसंगी आपण नागरिक त्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतो, कारण की त्यामध्ये जाहीरनाम्याविषयी तसा उल्लेख या अगोदरच, या निवडणुकीच्या अगोदरच करण्यात आलेला आहे की जाहीरनाम्यामध्ये सर्वच गोष्टी ज्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला निभावाव्या लागतील, इमानी एतबारीने पार पाडाव्या लागतील मित्रांनो. तर आता या सर्व परिस्थिती पाहता आणि वेळ प्रसंगी जे करायचं ते करावंच लागेल मित्रांनो, परंतु आपली सर्वांच्या वतीने सुद्धा, शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा शासनाला आपली कळकळीची विनंती आहे. परिस्थिती एवढी भयान परिस्थिती झालेली आहे की कर्जमाफी करणे, ओला दुष्काळ जाहीर करणे आणि त्यावर उपाययोजना आणि तातडीने मोठ्या स्वरूपामध्ये मदत उभी करून शेतकऱ्याला मदत देणे, उभारी देणे खूप आवश्यक आहे मित्रांनो. तरी आता बघूया किती वेळामध्ये या सर्व गोष्टी समोर येतात आणि कर्जमाफीची घोषणा होते आणि कशा कशा प्रकारे तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफीचा लाभ होतो, नवीन कर्ज कधीपर्यंत उपलब्ध होतं ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. सोबतच काही अपडेट आली तर आपल्या सर्वांना सर्वांच्या अगोदर अपडेट देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, कर्जमाफी विषयी जी ही आपण समोर मी अपडेट दिलेली आहे मित्रांनो. आपल्या सर्वांना ही अपडेट, ही माहिती कशी लागली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रतिक्रिया कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा नक्कीच विचारा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पेजला फॉलो करा मित्रांनो. आणि ही माहिती, अशीच माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरिता सुद्धा मित्रांनो माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो.